गाईज आता आम्ही आलो आहे रामवर्धनी मंदिराच्या दादरला यात्रेला. हे बघा ही यात्रा इकडे आहे आणि आता चाललो आहे आतमध्ये यात्रेला. रुद्र आहे आणि तो पुढे आदित्य गेला आणि शुभम दादा आहे. चला गाईज चलो या रोगांपासून रोज जमत नाही तुझ्या लग्नात त्याच्या लग्नात होईल काय हा लग्नात बरी होईल काय. आता मी विचारतो हा वाजवणार आहे ना बावलं ते लग्नात भेटेल काय. आता पूर्ण आम्ही इकडं फिरतोय पूर्ण आणि इकडं कबड्डीच्या मॅच आहेत ते बघा. तिकडं कबड्डीच्या मॅच सुरू आहेत आणि आम्ही आता इकडं फिरतोय बघा. पूर्ण इकडं आता फिरतोय मजा घेतोय सगळीकडे. चला हे बघा रुद्र आदित्य शुभम दादा. मॅच चालू आहे ते बघा. 2 ग्राउंड आहेत. कोळकेवाडीची टीम फायनलला 100% जाणार मी आत्ता सांगतो. तुम्ही बघितला असेल आमच्यात आता जॉईन झालाय आर्यन जाधव उर्फ बाब्या. हा बघा बाब्या आता आमच्या टीम मध्ये जोडला गेला. नाप गेला पण वाया नाही गेला. आयफोन घेतला ना 17 Pro Max. आयफोन आयफोनचे अनबॉक्सिंग आता आम्ही चाललोय देवाची शूटिंग करायला. ते बघा दादरातलं चिपळूण दादरातलं मुंबई दादर नाही एक निसर्गरम्य असं सुंदर असं दादरातलं आई रामवर्धनीचं मंदिर. हे बघा पूर्ण साईडनी गार्डन हे मंदिर. आता आज आणि काल यात्रा होती म्हणून मस्त सजवलेलं. तर काहीच आता आम्ही आलो आहे मंदिरात. बघा हे आमचं रामवर्धनी मंदिर. चला आता पुढे जाऊन दाखवतो. चलो गर्दी बघा काहीच गर्दी 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 गर्दी. मी तर आता लेट तरी आलो. मी मगाशी खूप गर्दी होती. हे बघा गर्दी बघा काहीच. चला आता तुम्हाला रामवर्धनीची पालखी दाखवतो. बघा इकडे रामवर्धनी देवीची पालखी आहे. चला हे बघा ही आहे रामवर्धनी देवीची पालखी. ही बघा मस्त अशी सजवलेली पालखी. ही इतकी तर पर्यटक आले. पर्यटक म्हणजे पर्यटक नाही म्हणू शकत. काय काय लोक इथली पण आहेत. हे बघा 2 साईडला म्हणजे मध्ये मेन देवी रामवर्धनी आणि इथे हे बघा वाघजाई देवी आणि त्र्यंबकी देवी आणि तिकडे पण आहे देवी. आता खूप गर्दी आहे मी त्यासाठी जात नाही. आता डायरेक्ट चालू आहे मी बाहेर. चलो तर गाईज तुम्हाला मी दाखवण्यासाठी या पण आलो इथे. इथे आहे महिषासुरमर्दिनी देवी. हे बघा इथे हे बघा आणि हे इतकं मोठं भलं मोठं एकदम सुंदर असं दादरमध्ये बसलेलं रामवर्धनी देवीचं मंदिर. तर गाईज आता आम्ही चाललो आहे आमचीच शूटिंग करायला. आपलं शूटिंग आहे फोटो शूटिंग करायला. काय अभी हम निकल रहे फोटोशूट के लिए. थोड़ा फोटोशूट करते. चलो लाइट. तर गाईज आम्ही इथे फोटो काढतोय. इकडे आहे ना. चला इकडे तरी जाणार नाही तर तिकडे वरती तरी जाणार. चलो तब तक चलो इधर आते. चलो वो उधर शूटिंग कर रहा है आ जाओ. तर गाईज हे बघा मंदिर. बघा मंदिर किती सुंदर आहे. तुम्ही पण एक दिवस भेट द्या. चिपळूणमध्ये दादर गावात हे रामवर्धनी मंदिर आहे. बघा स्वच्छता सुंदरता वगैरे बघा किती स्वच्छ आणि सुंदर दिसतंय. आणि हा बघा आता हा इकडे पूर्ण देवाची शूटिंग करतोय. त्याच भेटू थोड्या वेळ. आता आमचं फोटो शूटिंग झालं आहे आणि आम्ही चाललोय मॅच बघायला. हे बघा जल्लोष बघा. चेक नाव जल्लोष. थोड्या वेळात मल्लखांबाचे ते
मॅच सुरू होणार आहे. तुम्हाला आवाज येत नसेल कारण साईडला माझ्या डीजे चालू आहे. प्रशिक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दामटवाडी आणि आयोजक विनायक शिंदे. सदर बंडांचे सन्मान झाल्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांसमोर डीजे थोडा आवाज कमी करूया. थँक्यू 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 डीजे. डीजे आवाज होते का ना डीजे. अतिशय कठीण काम आहे, मल्लख काम, आणि अतिशय लिलिया ते पार पाडतात आपल्या समोर. छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी भवानी चौकामध्ये चौकामध्ये DJ Vicky. आपल्या समोर मल्लखांबच्या माध्यमातून
मित्रांनो एकदा जबरदस्त प्रात्यक्षिक. या खेळाला मित्रांनो ऐतिहासिक परंपरा आहे, शिवकालीन खेळ आहे हा. या बॅलन्स साठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मित्रासाठी. जबरदस्त असं प्रात्यक्षिक आपल्या सर्वांसमोर. खूप सुंदर, खूप सुंदर. अंतिम सामन्यासाठी कळकवणे आणि कोळकेवाडी या दोन्ही संघाला दुसरा पुकार. डीजे थोडा आवाज कमी करूया डीजे. संयोजकांकडून विशेष सूचना आहे, अंतिम सामन्यासाठी कळकवणे आणि कोळकेवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार. कमॉन डीजे, आवाज वाढवला तरी चालेल. दरम्यान कळकवणे गावचे समर्थ अविनाश शिंदे आपण क्रीडानगरीच्या परिसरात उपस्थित आहात. समर्थ अविनाश शिंदे आपण क्रीडानगरीकडे यायचे, व्यासपीठाकडे यायचे. छत्रपती शिवाजी महाराज. सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. छत्रपती झालं गे. जबरदस्त जबरदस्त. करायचं आपण. जब जब है विश्वास एक चांगलं म्हणलं काम मोठ्या ठिकाणी घडणार आहे. देश विदेशात खेळ हा प्रसिद्ध असलेला शिंदे दोन्ही टीमचं आता इथं आगमन झालेलं आहे. तुम्हाला माझा आवाज येत नसेल. या ठिकाणी आमचे निशिकांत शिंदे अर्जुन पुरस्काराचे मानकरी श्री फायनल चालू झालेली आहे. कोळकवडी वर्सेस कळकवणे. दुसऱ्या बाजूला आपण सन्मान कोळकवडी टीममध्ये प्रो कबड्डी स्टार आदित्य शिंदे आणि शुभम शिंदे दोघं जण आहेत. कृपया व्यासपीठासमोर. तर कोळकेवाडी आणि कळकवण्याची फायनल होती. कोळकेवाडीने आल्या कळकवण्यावर 3 लोन टाकला लागोपाठ आणि फर्स्ट हाफला. अजून दुसरा हाफ टाईम पण नाही झाला आहे तरी 3 आता हे लोन टाकलं. हे बघा आता 100% कोळकेवाडी जिंकणार आहे. तर गाईज चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नाही जमलं तर डायरेक्ट पुढे जेव्हा बनेन तेव्हा. चला बाय.